कीर्तनाला बसताना आनंदाने बसा. तुम्ही जज केल्यासारखं बसलाय. तुम्ही कीर्तनाला कशा बसलात माहितीये का? तू बोल मी आहे, तू बोल. मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो मी, तुझं नाव बघून आलोय, बघतोय कशी करते, बोल. असं नका रे. जजमेंट केल्यासारखं कशाला बसताय? जज नका करू. आय एम गुड फॉर नथिंग. नसल्यापेक्षा असलेलं बरं आहे. मी तुम्हाला खरं सांगते. पण एक साधं विचारते. माझ्या भावासारखे आहेत, वडिलांसारखे आहेत, आईसारखे आहेत माझ्या. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? बोलत जा. एक काम करा, बोला. मी ना अगदीपणे सांगते तुम्हाला, तुम्ही जेवढं आनंद घ्याल ना कीर्तनाचा. बरं चला प्रॅक्टिकल सांगते. माझ्या कीर्तनातल्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते, बोला. तुम्हाला वाईट वाटतं, हे न घ्यायचं, आम्ही बोलायचंय. लय नका टाळे वाजू, मलाच पाकिट नाही त्याच्यामुळे मी म्हणलं देते. मला असलं मी कशाला देते? मला नाही म्हणून तुम्हाला देणार आहे मी माणूस, बरं का? बोला रे, काय जातं? अरे आनंद घ्या ना. साधं विचारलं मी तुम्हाला, पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, माय हो की नाही? हो ना ग. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी पांडुरंग तुमच्या दारात नांदेल, हा विश्वास मी तुम्हाला देतो. व्यासपीठावर सांगते, तेवढ्या अगदीपणे कीर्तन ऐका की माझ्या पोटची लेक करतीये, माझी रक्ताची नात बहीण करतीये, असं ऐक ना कीर्तन. माझं आगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल, माझं ओबड दोबड कीर्तन तुम्हाला चांगलं वाटलेल, कारण त्यात तुमचा भाव शुद्ध असेल. परमार्थाचंही तसंच आहे. तुमचा ओबड दोबड संसार जगाचा मालक सुखाचा करेल, फक्त जाई नगे माय. भाव शुद्ध ठेवून तुम्ही करा. तुका म्हणे चित्त करा निर्मळ एवढी गोपाळ आहे ते. नाही तर जगाचा मालक जाणार तुम्ही कुठे मला सांगा. आपल्याशिवाय त्याला तरी काय पर्याय? वाटप आहे उभा बेटीची. पण त्याचं आपल्यापेक्षा मोठं मन आहे बरं का. तो अपेक्षाच करत नाहीये. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, पंढरीच म्हणावं याचं कारण आहे, सुरुवातही पंढरी आणि शेवटही पंढरी. मूळही पंढरी आणि शेवटही पंढरी. त्याच्यामुळे पंढरपुरासारखं गाव नाही. तुम्ही पंढरपुराकडे 3 पावलं चाला, पंढरीचा मालक तुमच्या घराकडे 47 पावलं चालतं. एवढं मोठं मन माझ्या विठ्ठलाचं, माझ्या विठोबाचा. कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. किती केलं हो त्याने. माऊलींचं मत आहे, देवा तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षदापदी अमोते. गुरुबंधू माय बाप सगळंच झालास की रे विठ्ठला. आमच्या अगोदर आमची संकट तू निवारलीस, मग काय हरकत आहे आम्हाला जाई नगे माय. जर सगळं आम्हाला तिथंच गेल्यावर मिळतंय, सर्व सुकृताचे अवघाची संसार सुखाचा, तर मी का नाकारावं? ही वैष्णवता मी का नाकारावी? कारण वैष्णवासारखं भाग्यच दुसरं नाही. बोलणार मी नाहीये. ज्ञानियांचे ज्ञानी म्हणतात, मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसे आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे. अरे ग्रहण नाही, डाग नाही, कुठल्याच प्रकारचा कलंक नाही, कुठल्याच प्रकारचं बंधन नाही, कुठल्याच प्रकारची व्याधी नाही, असा एकमेव कोण असेल तो जगाच्या मालकाच्या सगळ्यात प्रिय आहे, तो वैष्णव आहे. मग तो व्हायला हरकत काय आहे? काय कराल नाही वैष्णव होऊन? अरे तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. कसलाही भवसागर असू दे, आम्ही विश्वास देतो ना तुम्हाला की आम्ही तारतोय अवघाची संसार. आम्ही म्हणतोय ना दुःखमुळी संसार आम्ही तुम्हाला सुखाचा करून देतो, तर ऐका ना. पण विषय काय होतो, ऐकणं वेगळं आणि ऐकणं वेगळं. कळतंय ना? हा कळलं तर फक्त वय म्हणीचा. मला वाईट वाटतं असं तुम्ही असं एकदम असं मड्याला बसल्यासारखं घाटावर बसले की वाईट वाटतं. आनंद घ्यायचा रे. कळलं की कळलं म्हणायचं. कसं असतं ना माऊली, या जगात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुकच झाले. आता कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार. आपण अशी आपण मानती महंत पण भगती असाधारण गर्वे येणे. माऊली म्हणले हे स्वतःच्या स्वतःलाच महंत मानतात, यांना काय देव कळणार आहे आणि काय मी अपेक्षा तरी करावी. माणसं दुसरा रावण जाळतात. मला वाटतं काय हो, आपल्यापेक्षा तो बरा की बिचारा. अरे भक्त होता, आई बापाची सेवा करायचा, अहंकारापोटी सीतामाई उचलल्या, वासना नावाचा प्रकार नव्हता. करा ना विचार. मंदुदरीनं विचारलं, अहो एवढी देखणी स्त्री तुम्ही तुमच्या ताब्यात येऊन सुद्धा उपभोग घेतला नाही, नवल वाटलं मला या गोष्टीचं. हजारो बायका केल्या तुम्ही, पण एवढी सुंदर स्त्री तुमच्या ताब्यात असताना, तुमच्या प्रतिकूल असताना तुम्ही का बरं तिथे आपला अधिकार दाखवला नाही? अनुकूल ठीक आहे ना, जी तुमच्या चरणाशी आहे तिथं ठीक आहे, पण तुमचा अहंकार तिथे का दाखवला नाही? तिथे परिस्थिती प्रतिकूल होती, ते ऐकत नव्हत्या तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या सावलीतही उभा राहिला नाहीत. का बरं तुम्ही सीतामाईचं अपहरण करून सुद्धा उपभोग घेतला नाहीत? रावणाने सांगितलं, बाई कितीही नालायक असलो ना तरी कळतं ग, देवी आहेत त्या, त्यांच्या दारात उभा राहिलो आणि भिक्षाम दे ग माई म्हटलं.
ज्या बाईला आई म्हणलो तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार राहुलात तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं की आमच्या म्हणायलाच आई ताई म्हणतात. निंद करायचं आजपर्यंत कोणी सोडलंय? हरकत नाही. माऊली म्हणले जगे अवज्ञाची करावी, संबंधे सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहू. मला फार आवडतो लोकांनी त्रास दिलेला, कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत मी देवाकडे जातोय. ज्या दिवशी लोक डोक्यावर घेतील त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा मी देवाचाच विसर पाडणार आहे. त्याच्यापेक्षा हरकत नाही समाजाने त्रास दिलेला कधीही चांगलं. जर वाट पंढरीची मिळत असेल तर मी काहीही सहन करायला तयार आहे, कारण मला माहित आहे माझी सगळ्यात मोठी अपेक्षा, माझी मोठी इच्छा आणि माझं सगळ्यात मोठं सुखच पंढरपूर आहे. तिथपर्यंत एकदाच गेलो ना देवा, बस बाकी काही करायची गरज नाही. ते हे ज्या दिवशी अगतिकपणे कळालं ना, पण आम्ही विचारलं ज्ञानोबा काय गरज हो, कशाला ही व्याधी करायची, एवढा उठारेठा कशाला, एवढा आटापिटा कशाला? बघतील की लोक लोकांचं. ज्या समाजानं तुम्हाला त्रास दिला त्या समाजाचा तुम्हाला एवढा पुळका का? आता याच्यात दिसला संतांचा स्वभाव. लक्षात घ्या, संत वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराई. आता हे शिकले कुठून? लक्षात घ्या, ज्यावेळेस ज्ञानोबांनी ताटी लावून आपल्याला स्वतःला व्याधी होती ती सहन करत असताना समाधी लावून घेण्याचा अधिकार मिळवावा, मुक्ताईनं सांगावं ज्ञानदादा कशाचा त्रास होतोय, वाईट वाटतंय का? पवित्र अपवित्र, चांगलं वाईट, ऊच नीच नाही मानत ग मी ही मुक्ता. तुझं तोंड बघितल्यावर माझा दिवस वाईट जातो या म्हणणाऱ्या माणसाच्या समोर आपण जायचं तरी कशाला? जर ह्या लोकांना आपलाच चेहरा बघवत नाहीये तर ह्या लोकांचं कल्याण करायचं तरी कशाला? त्यापेक्षा जगाच्या मालकाशी समोरूप व्हावं आणि देह ठेवावा की हे. मुक्ताईनं सांगावं ज्ञानदादा विचार करा. ताटीच्या बाहेरून बोलतायत ना मुक्ताई, 5 वर्षाच्या मुक्ताई आहेत. ज्ञानींच्या ज्ञानाला सांगतात ज्ञानदादा विचार करा, या लोकांच्या वागण्याचा तुम्हाला एवढा त्रास होतोय, या लोकांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला किती त्रास होत असेल. त्याच्यासाठी ताटी उघडा, या लोकांसाठी नाही, त्या परमात्म्यासाठी ज्ञान पाजा. योगी विश्वरागे झाले वणी संत सुखे व्हावे पाणी. अहो स्वभाव आहे ना मागुडी तो तुमचा, असं काय करताय? कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्य जगासमोर मांडणारे
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा अखंडितपणे वैष्णवाचा अधिकार आणि वैष्णवाची कर्तव्य सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला. औचित्यही तसंच आहे. ज्ञानोबरायांचा संजीवन समाधी सोहळा आणि श्रीकृष्ण मंदिर अर्थात ज्ञानोबराय तुकोबाराय भगवान शिवाचं अधिष्ठान असणारं हे मंदिर, त्याचा लोकार्पण सोहळा आणि त्या योगाने ही संकीर्तन सभा माझ्या पदरामध्ये माझे परम भाग्य समजतं. ज्ञानियांचे ज्ञानी जेव्हा अधिकार असताना देखील सेवक व्हायची अपेक्षा करतात, तेव्हा आम्हा वैष्णवांना सुद्धा कौतुक वाटतं की नेमकं असेल काय या वारीत, की जगाच्या मालकाला ज्ञानोबांनी बोलायला जावं आणि जगाच्या मालकाने अधिकार एवढा द्यावा की अर्थात जगाचा मालक ज्ञानोबांना आज्ञा द्यायला यावा. एवढं सामर्थ्य ज्या वाटेमध्ये आहे, ती वाट जर ज्ञानोबाराय धरतात तर आम्हा वैष्णवांना विचार करावा असा वाटतो, नेमकं या वाटेनं गेल्यावर मिळतं काय. तर पहिल्यांदा ज्ञानोबाराय तुम्हाला फलप्राप्ती सांगतायत. कारण विषय कसा आहे, जरा प्रापंचिक लोक आहेत आपण भक्तीच्या अगोदर फल अपेक्षा काय असेल याचा विचार करतो. अपेक्षित आपल्याला फलच असतात. हे केल्यावर काय होईल हे आपल्याला हवं असतं. ठीक आहे, माळ घातल्यावर काय होईल, गंध लावल्यावर काय होईल, मंदिर बांधल्यावर काय होईल, काय नेमकं वारी केल्यावर काय होईल. तर पहिल्यांदा फलप्राप्ती ज्ञानोबराय सांगतात, तुम्हाला जे हवंय ते मी करायला तयार आहे. काय हवंय तुम्हाला? सगळ्यात मोठं सुख. कशात? संसारात जे योग्यच नाहीये. कारण मुळातच संसार जर दुःखाचा आहे, तुम्ही अपेक्षा तरी संसारात कशा काय सुखाची करू शकता. कारण जिथे भगवान श्रीकृष्ण स्वतः वाच्यता करतायत, ऊर्ध्वमूल वदशाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णानि यस्म वेदस वेदवित, तर तुम्ही भगवंताची वाच्यता खोटी ठरवणार आहात का? जे संसार झाडच मूळतः उलट आहे, ज्याची फलप्राप्ती शक्य नाही, ज्याची मुळं जमिनीमध्ये आणि फल सामर्थ्याने मुळं आकाशामध्ये आणि फलप्राप्ती जमिनीमध्ये आहे, ते उलट झाड तुम्ही सवास करू शकता का? जमणार आहे का तुम्हाला? पण एवढा अधिकार दिला तरी कोणी तुम्हाला? ज्ञानोबराय करेल म्हणतात. आता ज्ञानोबराय बोलतात म्हणजे खोटं नाही, कारण महाविष्णूचा अवतार सखा माझा. ज्ञानोबराय बोलतात म्हणजे भगवंतच बोलतायत. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे, माऊलींची भाषा. ज्ञानोबराय म्हणतात तुझ्यात आणि माझ्यात काही फरक नाहीये देवा. फरक काय असेल तर नामस्वरूपी. म्हणून तर म्हटलं जातं ना, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोविधी माझा अवतार मी तुझा. अर्थात बोलणारा जरी मी असला, पण नामदेवरांच्या भाषेत सांगायला गेलं तर नामा म्हणे केशव राजा केला नियम चालवी माझा. बोलणारा मी आहे. तुकोबारांचं मत सांगायला गेलं तर जे काही दिसतंय ते नाही होत आम्ही. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया फळे नाही मी बोलत, सदा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची. मी नाहीच आहे ना. ज्या दिवशी मला हे कळेल अवघाची संसार काही कल्पनाच नाही ना राहिली नजरेत. तुम्ही विचार करू ना, भंग आहे का? जिथे कल्पनाच नाहीये, जिथे सत्य असत्याची जाणीव आहे, तिथे सुख लागणारच आहे. मग तो संसार काय आणि परमार्थ काय? लग्न नामदेव रायाचा, नवरी राजाई, वरमाय गोणाई, वरबाप दामू शेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग. तो संसार परमार्थापेक्षा गोड आहे. त्याची राखणदारी विठ्ठलाने करावी. मग हे शक्य आहे का? मी करतो ना शक्य, पण तुम्ही माझा ऐकाल का? जाई नगे माय. हा, ती वाट मात्र धरावी लागेल. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा गरज आहे का हो ज्ञानोबांना? ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब ओतप्रोत ज्ञान म्हणजे ज्ञानोबराय. ज्ञानाला फुटलेली वाचा म्हणजे ज्ञानोबराय. साक्षात उपजत ज्ञान म्हणजे ज्ञानोबराय. ज्ञानोबराय स्वतः सांगतात, ज्ञानाचा आणि व्यक्तीचा सहसंबंध नाहीये. ज्ञान हे आत्म्याशी संलग्न आहे. व्यक्तीच्या अगोदर व्यक्तीचं ज्ञान आहे. न्यायशास्त्र सांगतं आत्मा निर्गुण निराकार आहे, पण आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे. तो जरी दिसत नसला तरी आत्मा जसा अकाल आहे, आत्मा जसा निर्गुण आहे, तसं ज्ञान आहे. मग अर्थात ज्ञानोबरांचं मत आहे, प्रकाश सूर्याच्या अगोदर येतो का सूर्य उगवल्यावर? प्रकाश बोलत जा. बोराटे वस्तीकर एवढं सुंदर मंदिर बांधलंय आपण, एवढा सुंदर लोकार्पण सोहळा करतोय. नाही जमले आपल्याला कार्तिकी एकादशी, आज उत्पत्ती एकादशी, त्या निमित्ताने आपलं संकीर्तन चालू आहे. नाही जमलं आपल्याला आळंदीला संजीवन समाधी सोहळ्याला जायला, हे आपण करतोय. भाग्य समजा या गोष्टीचं.